वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। श्री मथुरा शिक्षण संस्थेत भरला बालवैष्णवांचा मेळा। इचलकरंजी दातारमळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूल, मथुरा विद्या मंदिर आणि प्रमोद शिळके इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न झाला। श्री ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असलेली पालखी आकर्षकरित्या सजवून शालेय परिसरातून यावेळी दिंडी काढण्यात आली। या दिंडी सोहळ्यासाठी तिन्ही शाखेतील अनेक विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते। त्यांच्या वेशभूषेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। टाळ, मृदंग आणि ढोल ताशांच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी सोहळा लंगोटे मळा, संभाजी चौक, तांबेमाळ, लिंबू चौक, गुरुकर्णनगर मठ, कोकरे मळा या मार्गातून प्रशालेच्या प्रांगणात परतला। या दिंडी सोहळ्यामध्ये ठिकठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांच्या टाळ मृदंगाच्या तालावर नृत्याचा आविष्कार बघायला मिळाला। तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी फुगडीवर फेर धरले होते। पालखी प्रशालेमध्ये येताच श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते पार पडले। त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांचे अभंग गायनाचा कार्यक्रम पार पडला। शेवटी विठ्ठलाची आरती होऊन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी मथुरा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका एस.डी. इक्कळकी, प्रमोद शिळके इंग्लिश अकॅडमीच्या मुख्याध्यापिका ए.पी. सर्वा, हायस्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख वाय.एन. कोथळे यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला